काम चालू असताना मंदिरात सापडले ध्यान मंदिर। कोपरगावचे ग्रामदैवत संजीवनी मंत्राचे उगमस्थान अतिशय पौराणिक, प्राचीन व धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील शुक्रतीर्थ म्हणजेच परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। सध्या मंदिरात दूरवरून राज्य परराज्यातून देखील नागरिक येथे दर्शनासाठी येत आहे। त्यामुळे गुरु शुक्राचार्य मंदिर गाभा दुरुस्ती व सुशोभीकरण काम करण्याचे सुरू आहे। नाशिक येथील प्रसिद्ध उद्योगपती यांच्या मदतीने व सहकार्याने हे काम पूर्णत्वास जात आहे। हे काम करत असताना ध्यान मंदिर आढळून आले आहे। या संदर्भात ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी माहिती दिली असून ते म्हणाले की मंदिरामध्ये गाभा दुरुस्तीचे व सुशोभीकरणाचे काम करीत असताना गाभाऱ्यासमोरील सभा मंडपाच्या वरील भागात आजपर्यंत कोणीही कधीही न पाहिलेली जागा आम्हास आढळून आली। गाभारा दुरुस्ती करत असताना सभा मंडपाच्या बाजूस एक छोटीशी खिडकी आढळून आली। ती खिडकी उघडली असता सभा मंडपाच्या वर व सभा मंडपाच्या गच्चीच्या खाली 12 बाय 12 जागेमध्ये 6 फूट उंचीची पोकळ जागा आढळून आली आहे। हे ध्यान मंदिर असेलच असा अंदाज वाटतो। अशी माहिती परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगावचे ट्रस्टी सर्वश्री बाळासाहेब माळोजी आव्हाड अध्यक्ष, ॲडव्होकेट संजीव दत्तात्रय कुलकर्णी सचिव, ॲडव्होकेट गजानन विश्वेश्वर कोरवाळकर खजिनदार, सुहास लक्ष्मीकांत कुलकर्णी सदस्य, हेमंत माधवराव पटवर्धन सदस्य आणि स्थानिक व्यवस्थापक कमिटी सर्वश्री सचिन दत्तूसिंग परदेशी, मंदिर प्रमुख प्रसाद मनोहर पर्रे, मंदिर उपप्रमुख तसेच सदस्य संजय पाराजी वडांगळे, राजेंद्र मुन्ना चांगदेव आव्हाड, भागचंद मारुती रुईकर, बाळासाहेब पुंजाराम लकारे, बाळासाहेब कोंडाजी गाडे, मधुकर दुर्गाप्पा साखरे, सुजित विश्वनाथ वरखेडे, विजयराव एकनाथराव रोहम, आदिनाथ गोरखनाथ ढाकणे, विलास दशरथ आव्हाड, विलास रंगनाथ आव्हाड, अरुण बाजीराव जोशी, दिलीपराव नामदेवराव सांगळे, दत्तात्रय रामभाऊ सावंत, महेंद्र अशोकराव नाईकवाडे, विकास श्रीराम शर्मा, विशाल आनंदा राऊत, राजाराम रामजी पावरा व्यवस्थापक यांनी पत्रकारांना दिली। जय शुक्राचार्य। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या 23 तारखेला आपण मंदिरामध्ये एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्या दिवशी मंदिरामध्ये गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण हाती घेतलेला आहे। त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण मंदिरामध्ये गाभारा दुरुस्तीचं काम, गाभारा सुशोभीकरण, गाभारा रिपेरिंग आणि काम हाती घेतलं। शिवपिंडीचं लेपनाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता। हे काम करत असताना आम्हाला एक अशी गोष्ट आढळून आली की जी आम्हाला आपल्यापैकी मंदिरामध्ये कोणालाही माहीत नव्हती। मंदिराच्या इतिहासातही त्याची नोंद कुठे सापडलेली नव्हती। गाभारा दुरुस्ती करत असताना कळसाच्या बाजूला वरती सभा मंडपाच्या वरती एक छोटासा झरोका आम्हाला दिसला। तो झरोका उघडला असता गाभाऱ्याच्या समोर जे सभामंडप आहे आणि सभामंडपाची गच्ची आहे, ते सभामंडप आणि सभामंडपाच्या गच्चीमध्ये 12 बाय 12ची एक ओपन स्पेस आम्हाला सापडली। त्या ओपन स्पेस कंप्लीट म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापासून तिला कोणी उघडली नसेल, काही नसेल, अतिशय स्वच्छ आणि कूल एकदम थंड अशी ती ओपन स्पेस तिथे होती। आमचा असा कायच आहे की तिथे ध्यान मंदिर असावं, कारण ती ध्यानाला बसण्यासाठी जागा होती। मनुष्य ध्यानाला बसल्यानंतर कमीत कमी वरती 1 ते 1.5 फूट जागा राहते। इतकं ते 12 बाय 12ची ती कंप्लीट ओपन स्पेस आम्हाला तिथे आढळून आली। याच्या अगोदर ती कोणालाही त्याची कल्पना नव्हती। गाभारा दुरुस्ती करत असताना अचानक ह्या ऐतिहासिक जागेचा आम्हाला शोध लागला। आम्ही ती जागा आता स्वच्छ करून घेतलेली आहे। तिथे व्यवस्थित पूजा अर्चा करून ती परत बंद करणार आहोत। ध्यान मंदिर म्हणून ती तशीच राहणार आहे, कारण तिला वरती जाण्यासाठी जवळजवळ 10-12 फूट वरती चढावं लागतं। नंतर 4 फूट मध्ये जाऊन मग त्या गाभाऱ्यामध्ये उतरावं लागतं। त्यामुळे तिथे जाण्यासाठी कोणाला ऍक्सेस नाहीये, तिथे जाता येणार नाही। फक्त ती जागा स्वच्छ करून त्याची पूजा अर्चा करून आम्ही ती परत बंद करून ठेवणार आहोत आणि त्याची नोंद आम्ही आमच्या रजिस्टरला आणि इतिहासात घेऊन टाकणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल। या अशा पद्धतीने त्याची नोंद घेतल्या जाईल। धन्यवाद।